हरिओम. आज 16 जून, मंगळवार, 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांच्या प्रवचनातून सांगणार आहेत की परमार्थ श्रद्धेने करावा. ऐकूया. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करताच आलो. आतापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो. भगवंताने आता मनुष्य योनीत आणलं. भगवंता, आता नाही मी तुला विसरणार असं कबूल करूनही आपण जन्मास आलो नाही तर लगेच तू कोण असं म्हणू लागतो. संत आपल्याला तोच मी असं भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागं केलं तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावर पांघरून घेऊन ओढतो आणि त्याला काय करणार. झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं कठीणच जातं. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो. यात दोष गंगेचा का झाला? गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजा अर्चा करतात. मग हे कलियुग आहे असं कसं म्हणावं? असं एकाने म्हटलं. त्यावर दुसरा म्हणाला, याचा प्रत्यंतर समोरच दाखवतो. समोर एक रक्तपिती माणूस बसलाय. त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावं, म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल. असं समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला. म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान, गंगामाईचं रोज स्नान करणारे, तरी आपलं अंतःकरण शुद्ध झालं आहे असं त्या कुणालाच वाटलं नाही. तेवढ्यात वऱ्हाडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातले काठे टेके टेके येत होता. त्याची निष्ठाच अशी होती की गंगेत स्नान केलं की सर्व पाप नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला. आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला. असं हे जे गोरगरीब भोळे भाबडे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांना पण साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच की. कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही, तरी पण आपण भरोसा ठेवतोच. व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ समजून तरी करावा, पूर्ण समजून तरी करावा, किंवा आडाड्यांसारखा श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट, म्हणजे पूर्ण कळलेलं नसून आपल्याला ते कळलं आहे असं वाटतं. अशा माणसाला शंका फार आणि त्याचं समाधान करणं पण फार कठीण जातं. अमुक एक खरं आहे असं कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानीच नाही का? ज्या अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचं नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरि